हेलो हॅलो काका, साक्षी बोलतेय। साक्षी, कशी आहेस तू? मी ठीक आहे। तुम्ही सगळे कसे आहात? आई, देव, काकू सगळे कसे आहेत? आम्ही सगळे ठीक आहोत साक्षी। आता फक्त तुझ्या परत येण्याची वाट बघतोय। कधी परत येणार आहेस तू? काका मला परत घरी यायला अजून काही वेळ लागेल। इकडे खूप मोठा प्रॉब्लेम झालाय। काय झालं साक्षी? काका तुला ते हेरंब उपासनी माहिती आहे? आपल्या घरी येऊन गेले होते ते। हेरंब उपासनी? राजच्या गावातला पोस्ट मास्टर। त्यांचं काय? काका तो दुसरा कोणी नसून राजचा बॉस स्ट्रायकरच आहे। काय? हो काका। काका आणि राजला मारण्याचा त्याचा प्लॅन होता आणि त्याचबरोबर मला सुद्धा किडनॅप करण्याचा त्याचा विचार होता। साक्षी तुला कसं कळलं? सॉरी काका, मी खरं तर तुझं ऐकायला हवं होतं, पण मी स्ट्रायकरला राजला भेटण्यासाठी म्हणून फोन केला आणि तो इथे आला आणि त्याने हे सगळं। जाऊ दे, आता झालं गेलं सोडून दे। पण साक्षी असं जर का असेल ना तर तू आता स्वतःचा जीव धोक्यात घालून तिथे एक मिनिटही थांबू नकोस। ताबडतोब निघून ये। इथे पोलिसांना जे काय सांगायचं ना ते मी सांगेन। तू निघ ताबडतोब तिथून साक्षी। नाही काका। साक्षी तू वेडी आहेस का? काका तुला जे समजायचं ते तू समज, पण माझं काम पूर्ण झाल्याशिवाय मी परत घरी येणार नाही। आणि स्ट्रायकरला आपलं घर माहिती आहे, तो आपल्या घरी येऊन गेलाय। त्यामुळे तुम्ही सगळे सावध राहा हे सांगण्यासाठी फोन केलाय मी। काळजी घ्या स्वतःची। ठेवते फोन। ठीक आहे, तुझा हट्टच असेल ना तर मग स्वतःची काळजी घे। या पलीकडे मी तरी तुला काय सांगू साक्षी? साक्षीचा फोन होता वाटतं। हो। काय म्हणाली? परत येणार आहे? नाही, नसेल येणार तर काही हरकत नाही, पण तिला म्हणावं इथे पुन्हा फोन करू नकोस, कारण ती त्या अतिरेक्याबरोबर मजा करेल आणि पोलिसांना आपल्याला तोंड द्यावं लागेल। तुम्हाला कळतंय ना मी काय बोलतेय? बोला साईबा, आज तुम्ही मला कसं काय बोलावलं? आमचं एक काम होतं, करणार ना तुम्ही? साईमा, अहो तुम्ही फक्त ऑर्डर द्या, तुमच्यासाठी तर काहीही करू। तसं काही फार महत्वाचं काम नव्हतं, पण तुम्हाला एक आनंदाची बातमी द्यायची होती। कोणती बातमी? विक्रमादित्यांचं लग्न ठरलं। काय? विक्रमचं लग्न ठरलंय? हो, आणि मुलगी राजघराण्यातली आहे। अहो पण मी तर काहीतरी वेगळंच ऐकलं होतं। काय ऐकलं होतं तुम्ही? हेच की विक्रमचं देवयानीवर प्रेम आहे आणि तो तिच्याशीच लग्न करणार आहे। हे सगळं खोटं आहे। तुम्ही जे काही ऐकलंय ना ते सगळं विसरून जायचं आणि विक्रमचं राजघराण्यातल्या मुलीशीच लग्न ठरलंय हे तुमच्या पेपरात छापून आणायचं। आम्ही काय म्हणतोय ते कळतंय ना तुम्हाला? हो साईमा, तुम्ही म्हणाल तसंच होईल। येऊ मी? या। एकदा का अशी बातमी वर्तमानपत्रात छापून आली की डी.व्ही. देशमुखांचा आणि देवयानीचा विक्रमवरचा विश्वास उडून जाईल। त्यावेळी विक्रम समोर आमचं बोलणं ऐकण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय असणार नाही। सबीना, हाय बहिणी, हाव आर यू? आय एम व्हेरी फाईन, थँक्यू। आज रणवीर राजे इथे नाहीत, विक्रमादित्यही बाहेर आहेत। मग कुणाला भेटायला आली होतीस? साईमांनी बोलावलं होतं म्हणून आले होते। कशासाठी? नाही म्हणजे असं काय महत्वाचं काम होतं साईमांचं तुझ्याजवळ? अहो
तुम्हाला तर माहितीच आहे की मी राजेश शिर्केंची PR आहे, म्हणजे राजेश शिर्केंची एम्प्लॉईच आहे म्हणा ना. मग जर मला साईमांनी बोलावलं तर यावं तर लागणारच ना. सबीना, तू जरी आम्हाला सांगत नसलीस तरी आम्हाला पूर्ण कल्पना आहे साईमांनी तुला कशासाठी इथे बोलावलं होतं. आम्हाला फक्त तुला एकाच गोष्टीची जाणीव करून द्यायची होती. तू जरी राजेश शिर्केंची PR असलीस तरी विक्रमादित्यांची मैत्रीणही आहेस ना. त्यामुळे अशी कुठलीच गोष्ट करू नकोस ज्यामुळे विक्रमादित्य तुझ्यावर नाराज होतील. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. एनी विच वेज तुझी कर्तव्य, तुझी मैत्री, सगळं कसं जपायचं हे तुला चांगलंच कळतं. यू मे गो. बाय. सबीना, तू कितीही लपवण्याचा प्रयत्न केलास तरी खरं काय ते आम्हाला चांगलंच माहिती आहे. कुठली लेक आणि कुठली सून, उगाच हुरळून जाऊ नकोस. एक बातमी वाचलीस ना तर स्वप्नातनं खाडकन जागी होशील. म्हणे लेक लाडकी या घरची. काय झालंय काकू, असं तिरकस का बोलतेस? तुम्हाला नेहमी माझं तिरकस बोलणंच दिसतं ना. रणवीर राजे आणि साईमानी विक्रमच्या लग्नाची घोषणा केली, ते सुद्धा प्रेस कॉन्फरन्स घेऊन. तुझ्या आणि विक्रमच्या नाही. वाच. कुठल्या तरी संस्थानिकांची मुलगी आहे म्हणे. राजे शिर्के घराण्याच्या तोला मोलाची आहे, राजघराण्याच्या संस्कारात वाढलेली आहे. इकडे येऊन खूप मोठमोठ्या गोष्टी करून गेला होता ना तुझा तो विक्रम. आता काय झालं? तरी मी तुला सांगत होते की त्या विक्रमचा नाद सोड, पण नाही. माझं कोण ऐकणार? लग्नाची तारीख सुद्धा दिली आहे त्यांनी. वाचलंस ना? काकू, हे सगळं खोटं आहे. विक्रम असं नाही करणार. देवयानी, अगं एवढं सगळं घडल्यानंतर हे काय शक्य नाही? सगळं चित्र स्पष्ट आहे. अहो, ऐकताय ना? राजे शिर्केंनी काय गुण उधळलेत ते. काय झालं अभिलाषा? वाचा. वाचलं? नाहीतरी तुम्हा देशमुखांना अर्ध्या हळकुंडाने पिवळं होण्याची सवयच आहे. आता भोगा आपल्या कर्माची फळं. विक्रमादित्य राजे शिर्केशी लग्न लावायला चालले. देऊ, हे काय आहे सगळं? विक्रमचं तुझ्याशी लग्न ठरलं होतं ना, मग ही कोण मुलगी आहे नवीन? काका, हे सगळं खोटं आहे रे. ही भैयासाहेब आणि साईमांची नवीन चाल असणार आहे. माझं आणि विक्रमचं लग्न होऊ नये म्हणून विक्रमवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असतील ते. आणि त्यांच्या दबावाला बळी पडून विक्रमने आपला निर्णय बदलला तर? नाही काका, विक्रम खरंच असं नाही करणार. देव, अगं तुला वाटते तेवढं सोपं नाहीये हे. त्यांनी सगळ्या प्रेस समोर ही घोषणा केली आहे विक्रमच्या लग्नाची. नाही देव, मला तर वाटतं ही त्या सगळ्या राजेश शिर्केंची मिळून नवीन चाल आहे. मी विक्रमला फोन करून बघते. हां. बोल देवयानी. हॅलो विक्रम. काय झालं? तुझा आवाज असा काय? विक्रम, आज पेपरमध्ये बातमी छापून आली आहे.
काय छापून आलं? नाही, आम्ही अजून पेपर वाचलाच नाहीये. म्हणजे तुला काहीच माहित नाही? देवयानी, तू कशाबद्दल बोलतेस? काय असेल ते स्पष्टपणे सांगा मला. विक्रम, तुझ्या लग्नाची बातमी छापून आली आहे. कुठल्या तरी संस्थानिकाच्या मुलीशी तुझं लग्न ठरलंय आणि काय? अच्छा, नाही, आम्हाला कल्पना होतीच. हा आमच्या भैया साहेबांचा आणि साईमांचाच डाव असणार. नाही, त्या मुलीविषयी साईमा आमच्याशी याच्या आधी बोलल्या होत्या, पण तेव्हाच आम्ही आमचा नकार त्यांना स्पष्टपणे कळवला होता. आम्हाला आश्चर्य एकाच गोष्टीचं वाटतंय देवयानी, की ही बातमी पेपरमध्ये कशी छापून आली. पण तू काळजी करू नकोस. पण विक्रम, त्यांनी तुझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला तर? देवयानी, आमच्या आयुष्याचे निर्णय आम्ही स्वतः घेतो. ते अधिकार साईमांनाही नाही. तू काळजी करू नकोस. ओके? ऍक्च्युली ही बातमी वाचून मी जरा घाबरले होते. तुझ्या घरच्यांनी तुझ्या विरोधात जाऊन काही केलं तर? देवयानी, जस्ट डोंट वरी. ओके? आम्ही तुझ्याशी नंतर बोलतो. आधी त्यांना जाऊन जाब विचारतो. विक्रम, देवयानी प्लीज काळजी करू नकोस. आमच्या निर्णयात कुठलाही बदल होणार नाही. आम्ही बोलतो तुझ्याशी नंतर. ओके? बाय. बाय. काय झालं? काय म्हणाला तो? काका, मी बोलले होते ना तुला विक्रम असं करणार नाही म्हणून. इनफॅक्ट त्याला याबद्दल काही माहितीच नाहीये. हा सगळा भैयासाहेब आणि साईमांचा प्लॅन आहे. पण काका, तू काळजी करू नको. विक्रम त्याच्या निर्णयावर अगदी ठाम आहे. देव करो आणि असंच हो. पण तो जर का पुन्हा पूर्वीसारखा तुझ्याशी वागला ना तर? नाही काका, असं नाही होणार. तो लढू शकेल त्याच्या घरच्यांच्या विरोधात जाऊन? हो हो काका, यावेळी विक्रम हार नाही मानणार. माझं लग्न विक्रमशीच होणार. हाय विक्रम, व्हॉट अ सरप्राईज. आज तुला माझी कशी काय आठवण आली? सबीना, तुझ्याशी फालतू गप्पा मारायला आम्ही फोन केला नाहीये. काय झालंय तुला? एवढा का रागावलास? काय झालंय? आम्ही कोणा राजघराण्यातल्या मुलीशी लग्न करणार आहोत अशी बातमी तू छापून आणलीस. राजघराण्यातल्या मुलीशी लग्न? मी? समीना, ही बातमी तू छापून आणलीस याबद्दल आम्हाला पूर्ण खात्री आहे. आमच्याबद्दल अशी चुकीची बातमी तू का छापून आणलीस? आय एम सॉरी विक्रम. अरे पण साईमांच्या सांगण्यामुळेच मला हे करावं लागलं. आता त्यांचं म्हणणं मी कसं टाळू शकते? एक मैत्रीण म्हणून तरी तू मला समजून घे प्लीज. सबीना, देवयानीवर आमचं प्रेम आहे आणि आम्ही तिच्याशीच लग्न करणार. हे तुला माहिती असून सुद्धा ही बातमी छापून आणलीस. तुला माहिती आहे अशी ही बातमी छापून आल्यामुळे आम्हाला कोणकोणत्या अडचणींना तोंड द्यायला लागणार आहे. उद्या त्यांच्या घरच्यांना आम्ही काय उत्तर देणार? त्यांनी जर आमच्यावर अविश्वास दाखवला तर देवयानी त्यांना काय उत्तर देणार आहे? आय एम रिअली सॉरी विक्रम. सबीना, एक गोष्ट लक्षात ठेव. तुझ्या या बातमीमुळे जर त्यांच्या नजरेतून आम्ही उतरलो तर लक्षात येते ना? अचानक असं काय येणं केलं? म्हणजे पूर्वकल्पना काही नव्हती ना म्हणून विचारलं. सगळं काही ठीक आहे ना? साईमा, आम्हाला तुमच्याशी काही बोलायचं होतं. बोला ना. साईमा, आम्ही जे बोलणार आहोत ते ऐकून आपल्याला वाईट वाटलं तर माफ करा. पण आम्हाला जे विचारायचं होतं, आपल्याशी बोलायचं होतं ते गरजेचं होतं. म्हणून आज आम्ही इथे आपल्याशी बोलायला आलो. जे काही बोलायचं असेल ना ते निसंकोचपणे बोला. साईमा, आम्हाला वाटतंय की हे लग्न तुम्ही विक्रमादित्यांच्या मनाविरुद्ध जुळवून आणलंय. असं का वाटलं तुम्हाला?
कारण साईमा, आपल्या पहिल्या भेटीतच तुम्ही लग्न ठरल्याचं सांगितलं आणि खूण म्हणून तुमच्या घराण्याचे परंपरागत चालत आलेले जे कंगन आहेत ते तुम्ही आमच्या मुलीसाठी दिलेत. पण त्यानंतरच्या मधल्या कालावधीमध्ये आपली पुढची काहीच बोलणी झाली नाहीत. हो ना, आणि विक्रमादित्यही आमच्या मुलीला भेटायला येणार होते. लग्नाची बोलणी करायला तुम्ही घरी येणार होतात. त्याच्यातलं काहीच घडलं नाही. आम्हाला काही महत्त्वाची कामं होती म्हणून तसं घडलं असेल. पण तुम्ही अगदी निश्चिंत राहा. आम्ही सांगितल्याप्रमाणे तुमच्या मुलीचं लग्न विक्रमादित्यांबरोबरच होणार आहे, तेव्हा तुम्ही निश्चिंत राहा. साईमा, खरं खोटं आम्हाला माहीत नाही. म्हणजे आम्ही ऐकलं ते कदाचित खोटंही असेल. काय ऐकले तुम्ही? हेच विक्रमादित्यांचं एका सामान्य घरातल्या मुलीवर प्रेम आहे आणि तिच्याशीच लग्न करायचा निर्णय त्यांनी घेतलाय. हे खरं आहे का? खरं तर साईमा, असं कानावर आल्यामुळेच आम्ही आपल्याला पूर्वकल्पना न देता आपल्याशी बोलायला आलो. पण साईमा, हे जे कानावर आलं ते खोटं आहे ना? तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. हे लग्न आम्ही विक्रमादित्यांच्या भल्याचा विचार करूनच ठरवलेलं आहे. तुमचा विचार मी समजू शकतो, पण या बाबतीत विक्रमादित्यांचं मत काय? आमचा मुलगा आमच्या आज्ञेबाहेर कधीही जाणार नाही. आणि तुम्ही म्हणता हे जर खरं असतं तर तुमच्या मुलीचं विक्रमादित्यांबरोबर लग्न होणार आहे ही बातमी पेपरात छापून आली नसती ना? पण साईमा, त्या मुलीचं काय जिच्यावर विक्रमादित्यांचं प्रेम आहे? अहो, राजघराण्यातल्या तरुण मुलांबरोबर अशी अनेक मुलींची नावं जोडली जातात. विक्रमादित्यांना सुद्धा अशा अनेक मुलींनी आपल्या प्रेमात पाडण्याचा प्रयत्न केलाय. म्हणजे त्यांच्यासाठी त्या वेड्या सुद्धा झाल्यात. तशीच असेल एखादी ही मुलगी. तुम्ही त्याबद्दल काही काळजी करू नका. अशा गोष्टी आम्ही मनावर घेत नाही आणि तुम्हीही घेऊ नका. म्हणजे हे सगळं खोटं आहे? ज्या अर्थी आम्ही तुम्हाला लग्नाचा शब्द दिला त्या अर्थी तुम्ही निश्चिंतच राहायला हवं होतं. हो ना विक्रमराजे? साईमा, आम्ही यांच्या मुलीशी लग्न करणार आहोत असं तुम्ही त्यांना खोटं का सांगितलं साईमा? विक्रम, ओरडू नका साईमा. ओरडल्याने सत्य लपणार नाहीये. आम्हाला विश्वासात घेऊन जर तुम्ही या लग्नाविषयी बोलला असतात आमच्याशी तर आज आम्हाला हे बोलण्याची वेळ आली नसती. साईमांच्या वतीने आम्ही तुमची माफी मागतो. माफ करा आम्हाला, पण आम्ही तुमच्या मुलीशी लग्न करू शकत नाही. कारण आमचं दुसऱ्या एका मुलीवर प्रेम आहे आणि आम्ही तिच्याशीच लग्न करणार आहोत.